आता आपण म्युझिक बद्दल बोलूयात. मुळात ऐतिहासिक नाटक म्हटलं की आपल्याला तो काळ उभा करण्याची फार गरज असते रंगमंचावर. आणि रंगमंचाचं महत्व आम्हा सगळ्यांना माहिती आहे की नाटक नेहमी घडत असतं. आम्ही त्याला म्हणूनच प्रयोग बोलतो, कारण आजचा प्रयोग उद्या कसा होईल त्याला. तर म्युझिकचंही तसंच असतं. आज जर म्युझिकचं तू बघायला गेलं तर एक वेगळं असं म्हणणार नाही, पण इतिहासाला साजेसं आणि आजचा साऊंड असणारं म्युझिक असणार आहे. कारण का आपण नेहमी ऐतिहासिक म्हटलं की डफ, चंडा अशी एक पारंपरिक वाद्य आपल्या डोळ्यासमोर होतात. ती तुला इथे कुठेच ऐकायला मिळणार नाही, महत्वाची गोष्ट. पण तो फील आपण सोडलेला नाहीये. कारण का आज जे सिनेमॅटिक आपण म्हणतो, तर माझा असा होरा होता की आपलं म्युझिक पण सिनेमॅटिकच व्हावं. ऐकताना पण ते तेवढंच प्रशस्त वाटलं पाहिजे जेवढं आपलं नाटक आहे. म्हणजे 50 कलावंत जर या नाटकामध्ये असतील तर 50 कलावंतांचा गलबला आणि त्याचा म्युझिक मला आला पाहिजे. सो तो करण्याचा प्रयत्न केलाय. तारा राणी बद्दल सांगेन तर हा इतिहास कोणाला फार कमी जणांना माहिती आहे. 27 वर्षाचा स्वातंत्र्य लढा की एक बाईने अख्खी मराठी शाहीला 27 वर्ष झुंजत ठेवणं पुढे मराठी राजानंतर, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर. तो लढा पण आपल्याला दिसणार आहे ह्या नाटकाच्या मार्फत. आणि मला वाटतं की प्रेक्षकांनी यावंच, पण पुढच्या पिढीला हे नाटक दाखवावं. कारण हा इतिहास कुठच्या पाठ्यपुस्तकात नाहीये, कुठेच आपल्याला तो वाचता येणार नाही. सो विजय राणे, सगळे जाणतात की विजय राणेंचा आणि ऐतिहासिक नाटकांचा किंवा ऐतिहासिक वारसा नाळ कशी जोडलेली आहे मुळात. छत्रपती शिवाजी सिरियल त्याने केली होती. आम्ही खूप लकी आहोत की त्यांच्याबरोबर काम करण्याचा आम्हाला योग आला. आणि त्यांच्याबद्दल थोडंसं सांगेन की त्यांच्या कॅप्टन ऑफ शिप ज्याला आपण म्हणतो ना, त्यांची फ्रेम रेडी असते. त्या फ्रेम मध्ये आपण कधीच वेगळा रंग आणू शकत नाही. सो किती आपण प्रयत्न केला ना त्याला, सो आपण त्याला एक चांगला टच देऊ शकतो. पण त्यांच्या फ्रेम मध्ये आपण कधी, आणि एक फ्री हँड देणं म्हणतात ना, तो फ्री हँड ते देतात नेहमीच प्रत्येक कलाकाराला. सो एक भव्य दिव्य नाटक ते उभं करतायत. मला वाटते शिवाजी मंदिर ट्रस्ट हे नाटक रंगमंचावर आणतंय, तर त्यांचेही आभार. कारण अशा गोष्टी करण्यासाठी रंगमंच थिएटर्सवाले जेव्हा आता पुढाकार घेत आहेत रंगमंचावरती नाटक आणायचं, निर्मिती करणं, हे खूप मोठी, म्हणजे खूप प्लस पॉईंट आणि खूप चांगली गोष्ट आहे रंगभूमीसाठी. पायनियर असं म्हणायला हरकत नाही की त्यांनी जर हा पाया जर भक्कम झाला तर कदाचित पुढे बरेचसे ट्रस्ट असे उभ्या राहतील आणि आपला इतिहास पुढे जाईल. नाटक झालं पाहिजे आणि चांगली नाटकं आली पाहिजे. कारण की ज्या थिएटर्समध्ये नाटकं होत आहेत तेच जर निर्मिती करायला लागलं तर नक्कीच ते खूप चांगली आणि मोठी निर्मिती करतील. या नाटकाबाबत पण तसा अनुभव तुम्हाला येणार आहे प्रेक्षकांना. कारण आमिरचं जे म्युझिक आहे हे तुम्ही ऐकाल ना, हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही या, बघा आणि अनुभवा.